कराड शहरात तिरंगी लढत होत आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांमध्ये प्रमुख काँग्रेसचे जाकीर पठाण असतील, त्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाचा एक उमेदवार आहे, तर भारतीय जनता पक्षाचाही एक उमेदवार आहे. आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे उमेदवार जाकीर पठाण. जाकीर भाई, आपली उमेदवारी नक्की काँग्रेसची देण्यामागचा हेतू काय? या ठिकाणी काँग्रेस पक्ष हा जवळजवळ 170 वर्ष जुना पक्ष आहे. त्या पक्षाने याच्या अगोदर सुद्धा सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन सर्वांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. पृथ्वीराज चव्हाणांचा जो नेतृत्व आहे तुमचं, त्या नेतृत्वाला कुठंतरी 2024च्या विधानसभेपासून गळती लागली असं बोललं जातं. खरं काँग्रेस आज शहरात आहे का? आज ही काँग्रेस शहरात पूर्ण ताकदीनं आहे. काही नेते गेले असतील, ते त्यांच्या स्वार्थासाठी गेले असतील, त्यांच्या काय अडचणी असतील त्यामुळे गेले असतील, परंतु काँग्रेसचा जो मतदार आहे तो मतदार काँग्रेस बरोबरच आहे. या मतात कुठेही फरक पडलेला नाही. खरं तर विरोधक टीका करतायत की पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा समोरचे डॉक्टर अतुल भोसले असतील, यांच्यामध्ये आता पृथ्वीराज चव्हाणांनी दिल्लीमध्ये अनेक दिवस तह ठोकलेला होता आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्यामुळे काँग्रेस संपुष्टात येत आहे. यामध्ये तथ्य वाटतं तुम्हाला? यात काही तथ्य नाही. वयोमानानुसार थोडासा बाबांना त्रास झालेला होता, त्यामुळे ते दिल्लीतच होते, इकडं आलेले नव्हते. हे जे विरोधक जे काय बोलतायत त्यात अजिबात तथ्य नाही. आता बाबा पूर्ण तंदुरुस्त आहेत आणि ताकदीनं या निवडणुकीत उतरलेले आहेत. काही तुमचे समविचारी पक्षांना एकत्र घेऊन तुम्ही आघाडी करणार होता कराडमध्ये, मात्र ही आघाडी नक्की फिसकटली कोठे आणि या आघाडी फिसकटण्यामागे काही राजकीय गणित काय घडली? हे आघाडी आमच्याकडून काही फिसकटलेली नाही. आमचे नेते पृथ्वीराज चव्हाण बाबा यांनी स्पष्टपणे सगळ्यांना सांगितलेलं होतं की ही आपली आघाडी झाली पाहिजे, या आघाडीत सर्वांनी एकत्र येऊया. परंतु आमचा म्हणजे बाबांचा आणि आमचा सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा पहिल्यापासून प्रयत्न होता, निवडणूक लागण्या अगोदरपासून, की इथून पुढे, कारण मागच्या वेळी आम्हाला अनुभव वाईट आलेला होता की कुणाच्या तर आघाडीवर आम्ही सगळ्यांना निवडून आणतो, ते लोक निवडून येतात आणि परत पळून जातात आपल्या संघटनेला सोडून. त्यामुळे यावेळी आम्ही ठाम निर्णय घेतलेला होता की काँग्रेस पक्षाच्या हाताच्या चिन्हावरच ही निवडणूक लढली जाईल. त्यामुळं आम्ही बाबांनाही आमचा आग्रह होता की आपण दुसऱ्या कुणाच्या आघाडीत म्हणजे चिन्हावर जायचं नाही, आपलं चिन्ह जे आहे त्या चिन्हावर लढायचं. त्या मानानं बाबांनी पुढच्या लोकांशी चर्चा तशीच केली. बाबांनी 4 पावलं पाठीमागे येऊन या सर्व लोकांना सांगितलं की ठीक आहे, मी 10 नावं देतो, तुम्ही 5 चॉईस तुमच्या ह्यानं करा, नगराध्यक्ष तुमचा करा, परंतु माझे जे 5 उमेदवार असतील ते माझ्या हाताच्या चिन्हावरच लढतील. परंतु ह्या लोकांना काँग्रेस पक्षाचं चिन्ह गोठवायचं होतं असं आम्हाला दिसतं. एकंदरीत जर यांच्या मनात खरोखर आघाडी करण्यासाठी जर यांच्या मनात चांगुलपणा असता तर 100% त्यांनी 5 सीट हातात चिन्हावर लढवण्यासाठी विरोध केला नसता. शेवटचा प्रश्न तुमच्या बाबतीतलाच, शेवटी अर्ज माघारी वेळी काहीतरी नाट्य घडायलं, तुम्हाला माघार घ्यावी यासाठी अनेकांनी बाबांच्या जवळ गेले, मात्र ते म्हणतात की बाबांची तब्येतीची विचारपूस करायला गेले होते. खरं तर काय नाट्य काय होतं की बाबांची विचारपूस की तुमची मनधरणी? ह्यातलं म्हणजे मी तर त्या ठिकाणी नव्हतो. मी माझ्या मुलीच्या घरी गावी तिकडं त्या बाजूला देवदर्शनाला मी गेलो होतो, कोल्हापूरला वगैरे तिकडं मी देवदर्शनाला गेलो होतो. त्यामुळं इथं काय घडलं हे मला काही माहित नाही. म्हणजे तुमचं ठरलं होतं हाताच्या पंजावर लढायचं? हा, ते ठामच होतं. मग शेवटी हो का, ज्यावेळी काँग्रेस पक्षाचा विषय येतो त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या विषयात आम्ही कार्यकर्ते कदापि माघारी घेणार नाही. हा, आम्ही माघारी घेत होतो, आम्ही 5 सीटावर आम्ही तयार होतो. फक्त आमचं हाताचं चिन्ह हे आम्ही गोठवायला देणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत हे काँग्रेस टिकवून ठेवायचं काम आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते करणार, यात काही दुमत नाही. यामध्ये एक असंही बोललं जातं आता सध्या की जाकीर पठाणांना मत म्हणजे भाजपचा उमेदवार विजय करण्यासाठी मत. आता जे बोलतायत ना, हे विधानसभेला भाजपचं काम करत होते. भाजपच्या पेट्या खोकं ह्यांनी घेऊन सगळे जिरवून घेतलेलं आहे. आताच्या निवडणुकीला तेच पैसे वापरतायत. आमची आणि भाजपचीच लढाई आहे.
भाजपच्या उमेदवाराला मागच्या वेळी किती मतं पडली, 24,000 समथिंग वर काय असतील ती, परंतु बाबांनाही मतं 20,000च्या घरात आहेत ना. त्यामुळं आम्ही बी टीम होऊ शकत नाही. आमचं मत कदापि त्यांच्या फायदेशीर ठरणार नाही. आमची मतं आम्हालाच पडणार आणि आमची आणि भाजपचीच लढाई होणार आहे, यात कुठेही शंका नाही. हे जे कोण बोलत असतील त्यांनी त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यामुळे ते लोक असलं भाष्य करायला लागलेले आहेत आणि ते मुद्दामून आमच्या मुस्लिम समाजात हे ही बातमी पेरायचा प्रयत्न करतायत की झाकीरला मत दिलं म्हणजे ते भाजपला मत दिल्यासारखं होईल. परंतु मुस्लिम समाज हा सुज्ञ आहे, आता पहिल्यासारखा अडाणी राहिलेला नाही. मुस्लिम समाजात आता मुलं ग्रॅज्युएट झालेत, डबल ग्रॅज्युएट झाले, त्यामुळे सगळ्या समाजाला कळतंय यांचा काय खेळ चाललाय. त्यांनी जी आश्वासनं दिली मुस्लिम समाजाला त्यातलं कुठलं पूर्ण केलं त्यांनी ते दाखवावं. त्यामुळं मुस्लिम समाज त्यांच्याकडे जाईल. जे काही लोक आहेत ते त्यांच्या स्वार्थासाठी आहेत, तेवढं होणारच आहे. म्हणजे विधानसभेला तेवढी गेलेली होती आणि आताही तेवढी जातील हे आम्हाला माहीत आहे. परंतु जो आमचा काँग्रेसचा मतदार आहे तो आमच्या बरोबरच राहणार, त्यात काही शंका नाही. विरोधकांच्या पायाखालची खरं तर माती वाळू सरकलेली आहे आणि जो काँग्रेसचा वोटर आहे तो झाकीर पठाण यांच्या सोबत राहणार असल्याचा विश्वास या ठिकाणी त्यांनी व्यक्त केला आहे. न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, सातारा.